राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज। नमो शेतकरी योजना 8वा हप्ता आजच। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये कधी येणार याकडे डोळे लावून बसलेले सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। आज संध्याकाळपासून हे पैसे जमा होणार असल्याचा निर्णय समोर येतोय, परंतु काय माहिती शेवटपर्यंत पाहिली नाही तर तुमचा हप्ता नक्कीच अडकू शकतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, डीबीटी प्रक्रियामध्ये मोठा बदल केलेला आहे। सरकारने आता लाभार्थ्याकडे कडक कारवाई सुरू केलेली आहे। ज्यांची केवायसी पूर्ण नाही किंवा ज्यांचे कागदपत्रामध्ये घोळ आहे असे लाखो शेतकरीचे यादीमध्ये नाव कपात केलेले आहे। जर तुमचे नाव यादीतून कपात केला असेल, जर तुम्हाला नाव पाहायचं असेल, फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला ती यादी कुठं आहे, कशी डाउनलोड करायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। यावेळेस अपात्र लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, कारण सुमारे 28,000 मृत लाभार्थी आणि 35,000 दुहेरी लाभ घेणारे शेतकरी बाहेर काढलेत। जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचे हप्ता मिळणार नाही, कारण जर ही चूक झाली असेल तुमच्या कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सावधान राहा। यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे। बीड किंवा नागपूर जिल्ह्यातून या हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या या योजनेतून बाहेर ठेवण्याची आलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकार डिसेंबरच्या शेवट आठवड्यात किंवा 1 जानेवारीपर्यंत सर्व खात्याचे पैसे टाकण्याची तयारी चालू होती, परंतु आचारसंहिता असल्यामुळे पैसे थांबवण्यात आलेले आहे। परंतु आता इथून पुढे काही दिवसांमध्येच आचारसंहिता संपली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला ह्याच जानेवारीमध्ये येत्या काही दिवसांमध्येच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पण लाभार्थी पात्र असतील सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे। आता लाभार्थ्यांना जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, जर काही तुम्हाला कळले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, याचं सोल्युशन 100% भेटणार। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।